डाळींच्या होलसेल मार्केटमध्ये सध्या हडकंप आहे, कारण डाळींच्या किमती ज्या आहेत त्या 40% खाली आलेल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे ग्राहकांसाठी, जे डाळी खातात त्यांच्यासाठी. मात्र तरीही जे रिटेलर्स आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, त्यांनी अजूनही डाळीचे भाव कमी केलेले नाहीत. आणि जर तुम्ही इथे बघाल होलसेल मार्केटमध्ये 40% डाळीचे भाव कमी आहेत. आपल्याबरोबर इथे व्यापारीसुद्धा आहेत, त्यांना विचारूया आपण की नेमकं काय कारण आहे की डाळींचे भाव एवढे कमी झाले आहेत. एक मॉन्सून चांगला, एक गणपती सीजन जे आपले हिंदूचे जे त्यौहार आहे, हिंदूचे म्हणजे गणपती बाप्पा आहे, दिवाळी आहे, त्याच्यामुळे थोडा काय सगळेला मधले चांगला झाला आहे. जुना स्टॉक बी काढलेला आहे, वरून गव्हर्नमेंटने बी डिक्लेअर केलेला आहे कमी भावात डाळ विकायच्या. त्यामुळे व्यापारीमध्ये एक भीती वाटते सगळ्यांना की अजून उद्या परत भाव कमी होणार, परवा त्याच्यापेक्षा जास्ती कमी होणार. त्यामुळे भाव रोजच्या रोज कमी होत चालला आहे. ऐकलत, साठेबाजांनी डाळ विकायला काढल्यानं डाळीच्या दरात ही घसरण झाली आहे. तूर डाळीचं नवं उत्पादन येण्याआधी अजून 3 महिन्यांचा तरी काळ जाईल. नवी डाळ अजूनही बाजारात आलेली नाही. मग डाळीच्या दरात एवढी 40% घट झाली कशी? नवीन डाळ आली नाही, पण नवीन डाळ जेव्हा येणार तेव्हा जुन्याचा कोण विचारणार नाही. आणि इम्पोर्ट मालाचा लय भरावा आहे. इम्पोर्ट माल कमीत कमी मला वाटते 50-60 हजार टन इथे मुंबईमध्ये स्टॉक असेल. तर त्या जादा स्टॉकमुळे लोकांना असं वाटते की जुन्या डाळ्यात आपण निघून जाऊ आणि जे वेळेला नोव्हेंबरला नवीन डाळ आली त्यावेळेला नवीन डाळचाच व्यापार करू. व्यापाऱ्यांकडे आधीच डाळीचा साठा होता, मात्र तो साठा बाजारात आणत नव्हते. डाळींचे भाव गगनाला भिडले. केंद्र सरकारनं डाळ आयात केली आणि घाबरलेल्या साठेबाजांनी आपली डाळ मग बाजारात आणली आणि त्यामुळंच हे दर आता कमी झालेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी तूर डाळ होती 105 ते 120 रुपये किलो. आता मात्र ती 70 ते 80 रुपये किलो या दरानं मिळते. मूग डाळ होती 80 ते 90 रुपये किलो, पण ती आता 60 ते 70 रुपये किलो इतकी कमी झाली आहे. उडीद डाळ 135 रुपये किलोला मिळायची, तर आता ती 110 रुपयांपर्यंत घसरली आहे. तर चणा डाळ ही 120 रुपये किलो होती 15 दिवसांपूर्वी, पण आज मात्र ती फक्त 75 रुपये किलो या दरानं मिळते. केंद्र सरकारनं डाळ आयात करण्याचा निर्णय घेतल्यानं व्यापाऱ्यांचे धाबे दणाणलेत. त्यातच आता सणासुदीचे दिवस आलेत, त्यामुळं ही डाळ आता बाहेर आली आहे. पण खरंच इतक्या कमी किमतीमध्ये डाळ मिळतेय का? आत्ता इथं 10 दिवस झालं भाव कमी झालेले आहेत. हे आता इथला माल आता जातोय दुकानदारापाशी, त्यांनी पण भाव कमी करणार. आता आता सध्या 140 भाव आहे तिथं, पण इथला भाव 75-80 आहे. कोण तिथं पण 100 रुपये 100-105 रुपये देतील. गणपतीच्या गिराईक आहे, त्याच्यामुळे कमी भाव होण्याची शक्यता आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी वाढलेल्या दरातच डाळीची खरेदी केली आहे, त्यामुळं त्यांना आता आपला तोटा करून घ्यायचा नाहीये. डाळ वधारली आणि शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलं, पण डाळ आता बाजारात आली आणि डाळीचे दर उतरले. वो बहुत से ज़्यादा इधर फसल आ रहा है, लेकिन इधर मंडी में या बाजार में तुअर दाल के कीमतें बहुत कम हो रही है, घट रही है. और तुअर दाल उत्पादक जो किसान है, वो किसान खतरे में आया है, वो चिंते में है. देशात डाळीची मागणी 22 मिलियन मेट्रिक टन आहे. दुष्काळामुळे देशामध्ये केवळ 17.4 मिलियन मेट्रिक टन डाळ झाली. मागणी आणि पुरवठा यातल्या फरकामुळेच डाळींचे भाव वाढतायत आणि आता त्याचा फायदा फक्त व्यापारी घेत आहेत. शेतकरी रिकामा राहतोय आणि ग्राहकाचा खिसा कापला जातोय. सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह उमेश कुमावत, एबीपी माझा, मुंबई.